NSDCचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला स्किल इंडिया डिजिटल हब या वेबसाईटवर जावं लागेल. त्यासाठी Googleमध्ये सर्च बॉक्समध्ये स्किल इंडिया डिजिटल हब असं टाइप करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला पहिली लिंक भेटेल. त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्किल इंडियाचं हे असं पोर्टल ओपन होईल. साईडला एक ह्युमन आयकॉन दिसेल, त्याला क्लिक करायचं. मग रजिस्टर नावाचं एक ऑप्शन दिसेल, रजिस्ट्रेशन नावावरती क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर लर्नर ऑब्लिक पार्टिसिपेंट हा ऑप्शन क्रिएट होईल. तर तिथं तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून तिथं मोबाईल नंबर तुम्हाला ॲड करावा लागेल. हा मोबाईल नंबर 10 अंकी असतो आपला आणि त्यातले पहिले 4 डिजिट ते आपले पासवर्ड म्हणून कन्सिडर केले जातात. तर आय ॲग्रीवरती टिक मार्क करून कंटिन्यू करा. OTP येतो, तो OTP टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर सेट अकाउंट पासवर्ड असतो, तिथं तुमचा मोबाईल नंबरचे पहिले 4 डिजिट सेव्ह करायचे. जसे की 952795 असा मोबाईल नंबर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिले 9527 हा नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे, तो तुमचा पासवर्ड राहील. त्यानंतर बाय OTP करायचं. आधार नंबर टाका. आय ॲग्रीवरती क्लिक करा, कंटिन्यू करून घ्या. आणि तुमचा आणखीन एक OTP येईल. तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणाऱ्या मोबाईललाच OTP येतो. हा OTP टाकून दिल्यानंतर व्हेरीफाय करून घ्या. ई श्रमला क्लिक करायचं. ह्या बॉक्समध्ये खाली कंटिन्यू करून घ्यायचं, डन करा. खाली स्क्रोल करून घ्या, शो इंटरेस्टला क्लिक करा. याच्यामध्ये तुमचं मिस्टर मिसेस काय असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर ईमेल ID बघा. ईमेल IDचा मोबाईलमध्ये एक आयकॉन असतो किंवा तुमच्या प्ले स्टोअरमध्ये एक तुमचा उजव्या कोपऱ्यात एक फोटो असतो, त्या फोटोला क्लिक केला तिथं ईमेल ID तुम्हाला भेटेल. त्यानंतर तुमची कास्ट हिंदू असेल तर ती सिलेक्ट करा, प्लस OBC SC ST वगैरे हे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्ही कुठल्या राज्याचे आहात हे सिलेक्ट करा. सब डिस्ट्रिक्ट काय आहे हे सिलेक्ट करा. सब डिस्ट्रिक्ट हे तालुका वगैरे, डिस्ट्रिक्ट म्हणजे काय जिल्हा, सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका वगैरे सिलेक्ट करून घ्या. फॅमिलीमध्ये या. फॅमिलीमध्ये पप्पाचं नाव टाका व्यवस्थित, आईचं नाव टाका. लग्नाचं तुमचं लग्न अनमॅरिड असेल अनमॅरिड, मॅरिड असेल तर मॅरिड करा. एज्युकेशनवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं हायेस्ट एज्युकेशन काय आहे ते सिलेक्ट करा तिथे. जसं की 12वी BTech ग्रॅज्युएशन 10वी काय असेल तिथे असतं ते बघून एकदा सिलेक्ट करा. त्यानंतर फ्रेशर आहेत पण तुम्ही सिलेक्ट करायचं. त्यानंतर ट्रेनिंग प्रोव्हायडर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि खाली सबमिट ऑप्शन असतो, तो सबमिट करून घ्यायचा. झालं.